सर्वोच्च न्यायालयानं प्रतोद निश्चित करायला तुम्हाला सांगितलं की कोण प्रतोद योग्य आहे ते निवडा. तुम्ही त्यातून भरत गोगावलेंना ते प्रतोद म्हणून योग्य आहेत अशा स्वरूपाचा निर्वाळा दिला आणि त्यांनी जारी केलेला व्हीप जो आहे तो ग्राह्य धरला जाईल असंही तुम्ही सांगितलं. त्यातून शिंदेचे सर्व समर्थक जे आहेत त्यांना तुम्ही पात्र ठरवलं. पण मग ठीक आहे, म्हणजे जर व्हीप म्हणून गोगावले पात्र असतील आणि त्यांनी दिलेला व्हीप हा जर योग्य असेल तर मग उद्धव ठाकरेंची जी 14 लोक होती ज्यांच्या विरोधात कारवाईची मागणी होती शिंदे गटाची, त्यांना अपात्र का नाही ठरवलं गेलं? प्रश्न आहे. म्हणजे हेही बरोबर, हेही बरोबर, हेही पात्र, हेही पात्र, हे काही लोकांना कळत नाही. सर्वसामान्यांमध्ये कन्फ्युजन आहे की असं कसं असू शकतं की हेही पात्र आहेत, हेही पात्र आहे. डिसेंट त्यांचा होता. नाही, मला तर हे सांगण्यात काही अडचण नाही. पण ज्या लोकांनी माझा निर्णय काल मी जो दिला तो जो 1.5-2 तासाचा ते संपूर्ण निर्णय मी वाचला, तो ज्यांनी नीट ऐकला असेल त्यांच्या मनात हा प्रश्न येणार नाही. त्याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण अपात्रतेसंदर्भात निर्णय घेत असतो त्यावेळेला 3 फिल्टर्स असतात. सर्वप्रथम आपल्याला बघायचं असतं की हा व्हीप जो इश्यू केला गेला आहे तो व्हीप इश्यू करणाऱ्याकडे ती अथॉरिटी होती का. नंबर 2, व्हीप इश्यू झालेला का. आणि नंबर 3, तो व्हीप इश्यू जो झालेला तो योग्यरित्या त्याची सर्व्हिस झाली आहे का, तो बजावला गेला आहे का संबंधित आमदारावरती. मी जर उद्या व्हीप इश्यू केला, मी म्हणजे कुठच्याही प्रतोदानी समजा व्हीप इश्यू केला आणि तो आपल्या खिशात केवळ ठेवून दिला आणि समोरच्या व्यक्तीला दिलाच नाही, तर त्याला समजणारच कसं त्याच्याकडनं कोणती कारवाई अपेक्षित आहे, कसं मतदान करायला पाहिजे. तर या केसमध्ये पण भरत गोगावलेंना मी व्हीप म्हणून रेकग्नाइज केल्यानंतर त्यांनी तो व्हीप द्यायची त्यांना अथॉरिटी आहे असं मी ग्राह्य धरलं. परंतु तो व्हीप जो त्यांनी इश्यू केला तो त्यांनी योग्यरित्या त्याची सर्व्हिस ही ठाकरे गटातील आमदारांना केली नाही. ह्या संदर्भात कुठचेही पुरावे योग्य आले नाहीत रेकॉर्डवरती, म्हणून ती सर्व्हिस इनकम्प्लीट आहे असं ठरवत मी ठाकरे गटातील आमदार जे आहेत त्यांना अपात्र करता येणार नाही असा निर्णय घेतला. आणि हीच तर मागणी होती ठाकरे गटाची. ठाकरे गटाने आपल्या रिप्लायमध्ये हेच सांगितलं आहे की आम्हाला व्हीप बरोबर मिळाला नाही आहे, आम्हाला कुठचा व्हीप दिला गेला नाही आहे, आम्ही अपात्र ठरतच नाही.